तिला भेटताना. ती म्हणजे कोण ग? कुणाला भेटायचंय आज आपल्याला? अगं ती म्हणजे तीच ती, म्हणजे तीच मातीच्या कणापासून वर अथांग पसरलेल्या निळाईपर्यंत सारं विश्व व्यापून उरलेली ती. तीच दृश्य अदृश्य अस्तित्व. तिचं दृश्य अदृश्य अस्तित्व. शवात चैतन्य भरून त्याचा शीव करणारी ती शक्ती, जी की तुझ्यात आहे, माझ्यात आहे, इथे हर एक कणाकणात आहे, अखंड वाहती आहे, शक्ती रूपेण संस्थिता. तीच ती म्हणजे तू आणि मी. तू आणि मी? हो हो, तू आणि मी. फक्त तू आणि मीच नाही, तर जिथे जिथे व्यंजनाला ई हा स्वर जोडलेला तुला आढळेल ना, तिथे तिथे ती आहे हे तू समज. अगदी सूक्ष्मात राहणारी मुंगी ते आकाशातील अंधार उजळणारी चांदणी. ती चांदणी लांबून दिसते ना ग? ती टिमटिमती बारीकशी, पण प्रत्यक्षात मात्र एक एक चांदणी या पृथ्वी एवढा आकारमान व्यापून आहे बरं का? हो का? हो. पण तिला भेटायचं म्हणजे काय करायचं? अगं काही नाही, फक्त तिला थोडं जाणून घ्यायचं, तिचा थोडासा मागोवा घ्यायचा. पण कशासाठी? काय होईल तिला जाणल्यानंतर? ती काय आजच भेटली आपल्याला? ती तर कल्पांतापासून इथेच तर आहे. आणि नुसती इथेच आहे असं नाही, तर या विश्वात इतकी विरघळून गेलेली आहे की तिला या विश्वातून वेगळं करणं म्हणजे दुधातून साखर वेगळी करण्यासारखी आहे. अशी ती सार विश्व व्यापून उरलेली ती. आज थोडी तिला गवसणी घालूया का ग आपण? हो चल, तिला थोडं बघूया, तिला थोडं ऐकूया, तिचा थोडा मागोवा घेऊया. तिचाच एक अंश तुझ्या माझ्यात आहे. तो धागा पुन्हा नव्याने उजळूया आपण दोघी जणी मिळून. येशील? पण आपण दोघे आहोत तरी कोण ते तर सांग ना. अगं तू तर श्रुती आणि मी आहे स्मृती. मी सांगणारी, आठवणीत म्हणजे स्मृतीत जपलेलं तुला सांगणारी म्हणून स्मृती, आणि तू ऐकणारी, मनपूर्वक श्रवण करणारी म्हणून श्रुती. अगं त्या काळी आपलं लेखन साहित्य उपलब्ध नव्हतं. तेव्हापासून वेदग्रंथ, भगवद्गीता अशी अनेक पौराणिक वाङ्मय या श्रुती स्मृतींमुळेच आपल्यापर्यंत पोचली. त्या काळी ह्या श्रुती स्मृतींनीच शब्द भाषा ऐकली आणि आजच्या संगणकासारखी बुद्धीत साठवून ठेवली. कुणीतरी ऐकलं, कुणाला तरी सांगितलं आणि त्या कुणीतरी आठवणीत ठेवत ठेवत पुढच्या पिढीपर्यंत पोचवलं. असं लिखित स्वरूपातील ग्रंथभांडार आपल्या पुढे आज आहे. बघ केवढा कार्यभाग ह्या श्रुती स्मृतींनी आपल्या जीवनात साधला आहे. हो ना? आज आपण दोघी जणी श्रुती आणि स्मृती होऊन थोडंसं तिच्याविषयी जाणून घेऊया. बघूया तर आपली आणि तिची ओळख आहे किती जुनी. चल मग पाहूया ती म्हणजे कोण. सांग कोण? अगं ती म्हणजे रामायण, ती म्हणजे महाभारत. कितीही गाडली तरी उगवते पुन्हा परत परत. ती म्हणजे पान्हा, ती म्हणजे मांडीवरचा तान्हा, ती म्हणजे प्रसव वेणा, ती म्हणजे सहवेदना, ती म्हणजे ऊब, ती म्हणजे मांगल्य शुभ, ती म्हणजे वाह खूप, ती म्हणजे मेहबूब, ती म्हणजे वेणी आणि फणी, ती म्हणजे गुलाब पाणी, ती म्हणजे अत्तरदाणी, ती तर सोनं बावनखणी, ती म्हणजे भाकरी, ती म्हणजे चाकरी, ती म्हणजे नोकरी, ती म्हणजे छोकरी, ती म्हणजे बहर, ती म्हणजे कहर, ती म्हणजे घर, ती म्हणजे अगं आवर अगं सावर, ती म्हणजे खाज, ती म्हणजे लाज, वादळ उरात पेलणारी, ती म्हणजे सागराची गाज,
ती म्हणजे वाट, ती म्हणजे सावली घनदाट, भरात येऊन ओसरलेली ती एक ओहटीची लाट. ती म्हणजे संतांची ओवी, ती सृजन संवेदनशील कवी, मातृत्वाला जिव्हाळ लावणारी ती म्हणजे अर्वाच्य शिवी. ती म्हणजे वेल्हाळ, ती म्हणजे पाल्हाळ, मुक्यालाही वाचा फोडणारं ती म्हणजे गप्पांचं गुऱ्हाळ. ती म्हणजे साडी, ती म्हणजे वेडी, ती म्हणजे थोडी थोडी लाडी गोडी. ती म्हणजे मुक्ती, ती म्हणजे विरक्ती, ती म्हणजे मायेची मायेवरचीच आसक्ती. ती म्हणजे शृंगार, ती म्हणजे हुंकार, बांगड्यांची किणकिण आणि ती म्हणजे पैंजणांचा झंकार. ती म्हणजे बदनामी, ती म्हणजे व्यभिचारी, योगाभोगात अडकलेली ती तर एक कातर सुपारी. ती म्हणजे धुणं, ती म्हणजे सारवणं, ती म्हणजे रांधणं वाढणं आणि उष्टी काढणं. ती म्हणजे नाजूक, ती म्हणजे साजूक, विरजणाच्या थेंबांचं तिचं गणित अचूक. ती म्हणजे शुभ्र साय, ती म्हणजे गरती पाय, पाडसाला चाटून घायाळ करणारी ती म्हणजे पान्हावलेली गाय. ती म्हणजे टाळी, गालावरची मोहक खळी, ती म्हणजे हळी, ती म्हणजे अबोध उमलती कळी. ती म्हणजे रेषा, ती म्हणजे भाषा, ती म्हणजे आल्हाद आशा, निशेत लपलेली ती तर पहाट उषा. ती म्हणजे मोरी, ती म्हणजे चोरी, ऐस पैस ओसरीवर तिची चाले शिरजोरी. ती म्हणजे चाहूल, ती म्हणजे काहूर, उंबरठा जपणारं तिचं एक पैंजण पाऊल. ती म्हणजे ब्यात, ती म्हणजे वाद, ती म्हणजे साद, ती कधी बाईचा नाद. ती म्हणजे नाळ, ती म्हणजे माळ, तिच्या मायेचा पडदा जगावर तिन्ही त्रिकाळ. ती म्हणजे गाथा, ती म्हणजे व्यथा, तिच्या मायेची किंमत तिच्या गर्भातील लाथा. ती म्हणजे भूक, ती म्हणजे चूक, ती म्हणजे सुख, ती म्हणजे धाकधूक. ती म्हणजे ईर्षा, ती म्हणजे मोर्चा, ती म्हणजे चाय पे चर्चा, ती म्हणजे पूजा अर्चा. ती म्हणजे सुई, ती म्हणजे भुई, ती म्हणजे राई, ती म्हणजे घाई. ती म्हणजे लता, ती म्हणजे गीता, ती म्हणजे कथा, ती म्हणजे ती स्वतः. ती म्हणजे भक्ती, ती म्हणजे युक्ती, ती म्हणजे शक्ती, ती म्हणजे प्रीती. ती म्हणजे तहान, ती म्हणजे वहाण, ती म्हणजे सहाण, अष्टावधानी शक्ती रूपात ती कधी उग्र कधी महान. ती म्हणजे शांती, ती म्हणजे भ्रांती, ती म्हणजे क्रांती, ती म्हणजे क्षणभर विश्रांती. ती म्हणजे विटाळ, ती म्हणजे किटाळ, ती म्हणजे चहाटळ, ती म्हणजे खट्याळ. ती म्हणजे सटवी, ती म्हणजे फसवी, नियतीचं बोट धरी साऱ्या दुनीवर राज्य करी. तरीही ती शेवटी उरलीच ग, आणि ज्यांच्या त्यांच्या जन्माला पुरलीच ग. मौनच सांगते तुला, तिच्याशिवाय इथं काही नाही. ती आहे तोवर सारं काही. अगं म्हणूनच ईशोपनिषदातील हा श्लोक पूर्णत्वाची ग्वाही देणारा ठरतो. पूर्णातून पूर्णाची निर्मिती होऊनही परत पूर्णाचं ते उरणं, म्हणजेच तिचं, ईश्वराचं, ब्रह्माचं निर्मितीनंतरचं ते अस्तित्व पूर्ण आहे. एका पूर्ण स्त्री देहातून एका पूर्ण देहाची निर्मिती होऊनही स्त्रीचं पूर्णत्व कायम राहतं. केवढी मोठी देणगी या सृष्टीनं तिला बहाल केली आहे. तिची आपण कदर केली पाहिजे. तिचा सन्मान करणं म्हणजेच ईश शक्तीचा सन्मान करणं. कारण शेवटी जे पिंडी तेच ब्रह्मांडी. होय ना? लेखिका विदुला जोगळेकर.